we start we start we start new point is a electron denoted by E. Electron is a negative charged subatomic particle and is denoted by symbol is E. Each electron carries 1 unit of negative charge, negative 1 E. Mass of an electron is 1800 times less than that of a hydrogen atom. Therefore, the mass of an electron can be treated as a negligible. बघा या ठिकाणी इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित अवअनुकण असून त्याचा निर्देश ई या संज्ञेने करतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक ऋणप्रभार असतो. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे. बघा या ठिकाणी इलेक्ट्रॉन जो आहे तो ऋणप्रभारित अवअनुकण असून त्याचा निर्देश ई निगेटिव्ह या संज्ञेने करतात. याच्याविषयी माहिती आपण पाठीमागच्या तासात घेतलेली आहे. परत आपण या ठिकाणी याला रिपीट करत आहोत. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान जे आहे हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा जवळपास 1800 पटीने कमी आहे. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो इलेक्ट्रॉनचं जे वस्तुमान आहे ते अतिशय कसं आहे, निग्लिजिबल आहे, अतिशय नगण्य आहे. म्हणजे एका पारड्यामध्ये 1800 इलेक्ट्रॉन आणि एका पारड्यामध्ये एक हायड्रोजन अणू असं आपण तुलना या ठिकाणी करू शकतो. इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट रिव्हॉल्व इन द discrete orbit around the nucleus. The orbits being three-dimensional in nature. A term shell is used instead of the term orbit. The energy of an electron is determined by the shell in which it is present. अणूच्या केंद्रका बाहेरील भागात इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षामध्ये परिभ्रमण करत असतात. भ्रमण कक्षेचे स्वरूप त्रिमित असल्यामुळं कक्षा या पदाऐवजी कवच म्हणजे शेल हे पद त्या ठिकाणी वापरलं जातं. इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो कोणत्या कवचात आहे, पहिल्या आहे का दुसऱ्या आहे का तिसऱ्या आहे का चौथ्या आहे, त्या कवचानुसार इलेक्ट्रॉनची ऊर्जा त्या ठिकाणी ठरते. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस इन ब्रॅकेट झेड. देअरफॉर इलेक्ट्रिकली चार्जेस आर बॅलन्स्ड अँड द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन कसा असतो. बघा, अणू केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या आणि केंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या ही बरोबर असते. म्हणजे प्रोटॉनवर प्रभार कोणता असतो, धन असतो, आणि इलेक्ट्रॉनवर प्रभार कोणता असतो, ऋण असतो. त्यामुळे हे बॅलन्स होते, संतुलित होते. त्यामुळं अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन बनतो. यूज युअर ब्रेन पॉवर. हाऊ मेनी टाईप्स ऑफ सबॲटॉमिक पार्टिकल्स आर फाउंड इन ॲटम. अणूत किती प्रकारचे अवअनुकण आढळतात हे आपण बघितलेलं आहे. डोकं चालवायचे. विच सबॲटॉमिक पार्टिकल आर इलेक्ट्रिकली चार्ज. कोणते अवअनुकण प्रभारयुक्त आहेत. विच सबॲटॉमिक पार्टिकल्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. केंद्रकात कोणते अवअनुकण आहेत. वेअर आर इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस प्लेस्ड. केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन कोठे असतात. या प्रश्नाचे उत्तर आपण आता
आधीच पाहितलेले आहेत, लक्षात घ्या आता. द मास ऑफ an electron being negligible. Therefore, the mass of an atom is mainly due to the protons and neutrons in its nucleus. The total number of protons and neutrons in an atom is the atomic mass number of that element. The mass number is denoted by the symbol is A, capital A. The mass number is denoted by the symbol A. The convention to denote atomic number and mass number are together as shown in follows on screen. Atomic number and mass number are together is shown on a screen. Here is C is the symbol of carbon. A is the atomic mass number and Z is the atomic number. Z is the atomic number. A is the atomic mass number. A is the atomic mass number. Top on a symbol atomic mass number, and bottom is the atomic number is a Z. For example, the conventional symbol atomic mass number 12 and atomic number is 6 of carbon means that the atomic number, that is the proton number of carbon is 6 and the mass number of carbon is 12. From this is also learn that the nucleus of carbon contains 12 minus 6 is equal to 6 neutron. That means बघा, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असल्याने अणूचे वस्तुमान प्रामुख्याने त्याच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामुळे असते. आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं की 1800 इलेक्ट्रॉन बरोबर आहेत एका प्रोटॉनच्या संख्येबरोबर, किंवा हायड्रोजनच्या एका अणूबरोबर असं म्हणू आपण. प्रोटॉन म्हणण्यापेक्षा हायड्रोजनच्या एका अणूबरोबर 1800 इलेक्ट्रॉन आहेत. याच्यावरून तुम्हाला इलेक्ट्रॉनचं वस्तुमान किती आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता इलेक्ट्रॉनचं वस्तुमान एवढं नगण्य असल्यामुळं मग अणूचं वस्तुमान कसं पकडायचं? अणू केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, त्याच्यावरून अणूचं वस्तुमान लक्षात घ्यायचं. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. अणू केंद्रकामध्ये पी आणि एन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण संख्या म्हणजे काय? अणुवस्तुमानांक. तो कॅपिटल ए या अक्षराने दर्शविला जातो. अणुसंज्ञा, अणुअंक व अणुवस्तुमानांक हे एकत्रितपणे चिन्हांकित संकेत रूपात दर्शवण्याची पद्धत या ठिकाणी आपण आत्ताच दाखवलेली आहे. हे कार्बन सी म्हणजे कार्बन, कार्बनच्या डोक्यावर काय आहे? अणुवस्तुमानांक आहे, तो ए या अक्षराने दर्शवलेला आहे. आणि कार्बनच्या पायाशी बॉटमशी झेड या अक्षराने अणुअंक या ठिकाणी दाखवलेला आहे. काय? अणुअंक दाखवलेला आहे, ॲटॉमिक नंबर दाखवलेला आहे. आणि डोक्यावर काय आहे? अणुवस्तुमान त्या ठिकाणी दाखवलेला आहे. इथं या ठिकाणी कार्बनचा अणुअंक म्हणजेच प्रोटॉनची संख्या 6 व कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 यावरून आपल्याला कार्बन या अणूमध्ये न्यूट्रॉनची संख्या किती आहे हे काढता येतं.
कारण जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉन किती इथं, तर या ठिकाणी 6 प्रोटॉन आहेत. किती? 6 प्रोटॉन आहेत. आता या 6 प्रोटॉनमधून आपण त्या ठिकाणी प्रोटॉनच्या संख्येवरून अणुअंक ठरवला जातो आणि P अधिक N म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येवरून अणुवस्तुमानांक ठरवला जातो. मग प्रोटॉन संख्या किती आहे? 6 आहे. हे 6 काय करायचे? 12तून वजा करायचे, म्हणजे प्रोटॉन वजा करायचे. उरले किती? न्यूट्रॉन. ते किती येतं? 6. यूज युअर ब्रेन पॉवर. ऑक्सिजनची संज्ञा O असून त्याच्या केंद्रकात 8 प्रोटॉन व 8 न्यूट्रॉन असतात. यावरून ऑक्सिजनचा अणुअंक Z व अणुवस्तुमानांक A ठरवा, तसेच त्याची चिन्हांकित संकेताने मांडणी करा. द सिम्बॉल युज्ड फॉर ऑक्सिजन इज O. O. There are 8 proton and 8 neutron in its nucleus. From the determine the atomic number Z and mass number A of oxygen and arrange these in a conventional symbol. and 8. Atomic number of carbon is 6. How many electrons are there in a carbon atom? कार्बनचा अणुअंक 6 आहे. कार्बनच्या अणुत किती इलेक्ट्रॉन असतील? लक्षात घ्या, लक्ष करा. A sodium atom contain 11 electrons. When it is the atomic number of sodium? सोडियमच्या अणुत 11 इलेक्ट्रॉन आहेत. सोडियमचा अणुअंक किती असेल? द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ मॅग्नेशियम आर 12 अँड 24 रिस्पेक्टिव्हली. हाऊ विल यू शो दिस बाय द कन्व्हेन्शन सिम्बॉल. मॅग्नेशियमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 12 व 24 आहे. चिन्हांकित संकेतामध्ये तुम्ही कसे दर्शवाल? तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे, डोकं चालवायचे. मी सांगतोय ते. द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ कॅल्शियम आर 20 and 40 respectively. Deduce the number of neutron present in the calcium nucleus. कॅल्शियमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 20 व 40 आहे. यावरून कॅल्शियमच्या केंद्रकात किती न्यूट्रॉन असतील हे काढा. तर हे काही प्रश्न या ठिकाणी आहेत, हे सोडवायचा प्रयत्न करा. हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉनचं वितरण कसं होतं अणूमध्ये हे आपण या ठिकाणी समजून घेऊ. ॲज पर बोर्स ॲटॉमिक मॉडेल इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन अ स्टेबल सेल. बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करत असतात. दीज सेल हॅव डेफिनेट एनर्जी. द शेल नियरेस्ट टू द न्यूक्लियस इज कॉल्ड द फर्स्ट शेल. बघा, या ठिकाणी जे परिभ्रमण करत असतात ज्या कवचामध्ये, त्या प्रत्येक कवचामध्ये विशिष्ट अशी ऊर्जा असते. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिलं कवच. द नेक्स्ट शेल इज कॉल्ड द सेकंड सेल. ॲज सिम्बॉल इज N इज यूज्ड फॉर दिस ऑर्डिनल नंबर ऑफ सेल. द सेल आर रेफर्ड बाय द सिम्बॉल K, L, M and N. First cell, second cell, third cell and fourth cell. बघा, या ठिकाणी अणुकेंद्रकाच्या जवळ जी काही पहिलं कवच आहे, म्हणजे अणुकेंद्राजवळ जे कवच असतं त्याला पहिलं कवच असं म्हणतात.
त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच असं म्हणतात आणि त्यासाठी यन कवचाला यन ही संज्ञा वापरली जाते. यन बरोबर 1 2 3 4 असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. या क्रमानुसार कवचाला के एल एम एन या संज्ञांनी संबोधण्यात या ठिकाणी येतं. The maximum number of electron a shell can contain is obtained by the formula 2n square. 2n square. बघा या ठिकाणी प्रत्येक कवचात जास्तीत जास्त 2n चा वर्ग या सूत्राने मिळालेल्या संकेतकीय इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असू शकतात. यांचं मूल्य कसं काढायचं या ठिकाणी आपण आता समजून घेऊ. आपण complete the following complete the chart on screen. First column is the shell, symbol and n. Electron capacity of the cell, कवचाची इलेक्ट्रॉन धारण क्षमता किती आहे. Third column is the formula is the 2n square and fourth column is the number of electrons contains. First cell is a K, number is a 1, formula is a 2 into n square means first shell, n means first shell, 2n square म्हणजे बघा 2n चा वर्ग याच्यामध्ये n जे आहे हा कवचाचा नंबर आहे. आता के ही कसं आहे पहिलं कवच आहे मग n किती येईल 1 येईल. 2 गुणिले 1 चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग म्हणजे 1 म्हणजे 2 1 2. या ठिकाणी 2 येतील. किती येतील 2. सेकंड शेल इज अ 2, फॉर्म्युला इज अ 2n स्क्वेअर, 2 ला 2 इंटू n स्क्वेअर, 2 चा वर्ग 4, 4 दोन्ही 8. सेकंड शेल कंटेन्स इन 8 इलेक्ट्रॉन. थर्ड शेल इज अ number 3, 2 into 3 square, 9, 3 चा वर्ग किती आहे 9 आहे. 9 गुणिले 2 म्हणजे 18 आणि फोर्थ इज अ नंबर इज अ फोर्थ, 4 into 4 स्क्वेअर, 4 चा वर्ग 16, 1 2 3 4, 2 into 4 स्क्वेअर, 4 चा वर्ग 16, 16 दोन्ही 32.